खेळाडू मैदानामध्ये देखील आलेत. चला जॉईंट होते रुपेश पाटील सर, त्यांच्याकडे आपण जाऊया. चला गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मी समालोचक रुपेश पाटील, प्लॅटफॉर्म जनवली पेन पन्नाच्या पुनच्चा परत एकदा करतोय सहर्ष स्वागत. एक नवी मुंबईमधील टीम तर एका बाजूला पाहायला गेलं तर पेन तालुक्यातील टीम वाशी आणि जिते या दोन बलाढ्य संघांमधला सामना आपल्याला पाहायला मिळतो इथे. आणि लकी ड्रॉ पहा इथे फक्त आमच्या किलबिल करणाऱ्या लहान मुलांसाठी असणार आहे, याची कृपया दक्षता घ्या. कोणत्याही मोठ्या माणसांना इथे मात्र दिला जाणार नाही तिकीट. गेम ऑन, लेट्स प्ले. गावागावांमधील संघर्ष, एका बाजूला वाशी गाव तर दुसऱ्या बाजूला जिते गाव. पहिलाच बॉल अप्रतिम. हा खेळाडू आहे खास, ज्या पद्धतीने मात्र पाहायला गेलं तर अगदीच उजव्या स्टेजच्या बाहेर आणि वाईटचा निर्णय इथे त्यांना पाहायला मिळेल. योगेश भगत या नावाला विसरता येणार नाही. वाशीगाव म्हटल्यानंतर योगेश भगत म्हटल्यानंतर वाशीगाव. सितारा टेनिस क्रिकेट पटलावरचा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला निलेश पाटील. आराध्य 11 जितू आहे जिते ही टीम पाहायला मिळते आपल्याला खेळताना. फटका फसलाय तिथे, मोठी विकेट कदाचित येण्याच्या प्रयत्नामध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हरला. निलेश पाटील गोल्डन नगचा शिकार. बॅक टू द गॅच. तुझा मानाचा मान हा झेल पकडला गेला अप्रतिम एक्स्ट्रा कव्हरला. शिवम राठोड या मात्र फलंदाजांनी काय क्षेत्ररक्षण मात्र तिथे पाहायला मिळालं. तर ज्या पद्धतीने मात्र आपण पाहतोय सातत्याने मात्र इथून स्टार्ट करून देणारे फलंदाज निलेश पाटील हे मात्र बाद झालेत. शून्यावरती पहिला विकेट माघारी मात्र जाताना पाहायला मिळते. योगेश भगत एक महत्वपूर्ण फ्रंटलाईन गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात आणि आज आपल्या नावाचा परिचय मात्र इथून देताना पाहायला मिळतात. इथे ध्रुवी 11 वाशी आणि जितवाई जिते या दोन संघांमधले मात्र आपण हा सामना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये पेन तालुका टेनिस क्रिकेटचा बाहुबली बकासूर ज्याला म्हटलं जातो हरेश गावंड हा मैदानाच्या आतमध्ये येऊन होताना पाहायला मिळतोय. यावर्षी फुल टच मध्ये असणारा हा खेळाडू आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा बोलबाला दाखवलाय. तर दुसऱ्या बाजूला वाशी एक्सप्रेस योगेश भगत आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवरती. याही खेळाडूने इम्प्रेस केलाय 2024-2025 मध्ये. आता इथून कोण ठरेल बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट पाहायला मिळेल. जितूची रन मशीन हरेश गावंड स्ट्राईक इनला आहेत. तर दुसऱ्या बाजूला योगेश भगत फिरकीचे जादूगार म्हणून ओळख ज्यांची आहे. अनेक फलंदाजांचे कर्दन काळ ठरणारे गोलंदाज म्हणून योगेश भगत यांना आपण इथे मात्र पाहतोय. टीम ध्रुवी 11 वाशी टीम. आराध्य 11 जितवाई जिते टीम. हा क्लास आहे. परत एकदा पाहायला गेलं तर हरेश गावंड जाळ्यामध्ये अडकलेत. ओहो जितवाई जितीची रन मशीन हरेश गावंड बॅक टू द गॅच.
टेनिस क्रिकेटमध्ये वारंवार म्हटलं जातं की ज्या पद्धतीने मात्र टेनिस क्रिकेट जलद झालंय, फास्ट क्रिकेट आहे असं म्हटलं जातं, परंतु ज्या पद्धतीनं टेनिस क्रिकेटला सध्याचे खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, षटकार चौकार मारणारे खेळाडू स्टार असतात, असे एक गैरसमज सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचमुळे की काय असे विकेट अगदी येताना पाहायला मिळतोय. कारण इथून हरीश गव्हाणे यांचा उल्लेख केला, या 5 षटकामधील कमीत कमी 15 बॉल जरी खेळले असते तर एक मोठी धावसंख्या जमवण्याची क्षमता हरीश गव्हाणे यांच्याकडे आहे. परंतु पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये योगेश भगत यांच्यासारख्या गोलंदाजांवरती मात्र अटॅक्टिव्ह फलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र तिथे फसलाय. आणि मिड ऑफ मध्ये सचिन यांनी तेवढाच अप्रतिम झेल पकडलं गेलंय. ऑन हॅट्रिक गोलंदाज असतील इथे योगेश भगत आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात, एक धाव खर्च केली, 2 महत्वपूर्ण विकेट मात्र प्राप्त करून दिल्यात. योगेश भगत ऑन फायर. हा बॉल चांगला पाहायला मिळतोय, अगदी पाहायला गेलं क्षेत्ररक्षक आहे तिथे, रनआउटची संधी होती तिथे, बॅकअप आहे चांगल्या पद्धतीने मात्र कलेक्ट केलाय स्वतः मात्र गोलंदाज योगेश भगत यांनी. एक धाव मात्र घेतली जातोय. अगदी संघर्ष इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. रोहित म्हात्रे यांच्यावरती इथून पूर्ण जबाबदारी असेल. ज्यावेळी हरीश गव्हाणे बाद होतात त्यावेळी मात्र रोहित म्हात्रे संकट मोचक म्हणून आराध्या 11 जितू आहे जीते टीमसाठी मात्र इथून ठरताना अनेक वेळा पाहिले. याच फलंदाजांना इथून मात्र कलात्मकता दाखवावी लागेल. आतापर्यंत योगेश भगत यांचा बोलबाला या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ध्रुवी 11 वाशी आणि जितू आहे जीते या 2 संघांमधला सामना. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तेवढाच अप्रतिम आणि इथून रनआउटची संधी आणि ती मात्र प्राप्त केली रितेश फालकर यांनी. आणि तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण करत असताना महत्वपूर्ण बॉल मात्र हाताळला गेला. योगेश भगत काय गोलंदाजी करतात, इम्प्रेस केले पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज म्हणून मी ॲज एक कलाकार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच रंगमंचावरती मात्र योगेश भगत आपल्या उत्तम कलाकाराची भूमिका बजावताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक इथून आपण पाहायला गेलं तर पहिला मार्गस्थ आहे. धावफलकावरती 2 धावा लागल्या गेलेल्या आहेत. रितेश फालकर या क्षेत्ररक्षकांचं एक कौतुक तिथे करावं लागेल. केतन म्हात्रे आता इथून 3 विकेट 2 धावांवरती. जिथे गावामध्ये आता मात्र फुल सन्नाटा पाहायला मिळेल. कारण ज्यावेळी मात्र इथून जितू आहे जीते आराध्य 11 जितू आहे जीते टीम खेळायला ज्यावेळी मात्र बाहेर जात असतो त्यावेळी प्रत्येक जिथे गावामध्ये टीव्ही लागली जाते. परंतु आज ही डगमगलेली अवस्था, ढासळलेली फलंदाजीची क्रमता बरंच काय सांगून जातो. इथे भरपूर काही शिकण्यासारखं आहे जितू आहे जीतेला. चांगला बॉल इथे मात्र हाताला जातोय कारण तेवढी ताकदवान नवी मुंबईमधील बेस्ट ऑफ 1 टीम कोणती असते सध्याच्या घडीला तर ध्रुवी 11 वाशी टीम. आणि या कॅप्टनला लीड करताना मात्र पाहायला मिळतात स्वतः गोलंदाज पहिला षटक इथे हाताळताना मात्र पाहायला मिळतात योगेश भगत उर्फ गॅरो या नावाने सुप्रसिद्ध टेनिस क्रिकेट पटलावरती मात्र पाहायला मिळतात. आता गॅप शोधून काढली आहे, अगदी एंड इज वेल, शेवट गोड केलाय मात्र इथून फलंदाज रोहित म्हात्रे यांनी. आणि बॉल चालला सीमारेषा पार, धावा आल्या 4 चौका. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर मात्र 6 धावा धावफलकावरती आल्यात. 3 विकेट माघारी मात्र जाताना पाहायला मिळतात. इथे आराध्या 11 जितू आहे जीते टीम थोडीशी संकटामध्ये. परंतु जर पाहायला गेलं तर येणारे आणखी 4 षटक असतील. या 4 षटकांमध्ये आपण पाहायला गेलं तर 24 बॉल तुम्हाला खेळायचे आहेत. आणि इथून कशा पद्धतीनं जो फसलेला खेळ आहे त्या खेळाला मात्र हसवण्याचं काम कोणता फलंदाज करेल, केतन म्हात्रे की रोहित म्हात्रे. योगेश भगतला पाहिलं आपण, योगेश भगत यांना पाहिलं पहिल्या षटक इथे हाताळला गेला होता. त्यांच्याकडून फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या, 3 महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिल्या. ज्या पद्धतीने मात्र या स्पर्धेची झलाली अगदी कानाकोपऱ्यामध्ये रायगड टेनिस क्रिकेटवरती पोचताना पाहायला मिळाली. आणि ज्या पद्धतीने मात्र या स्पर्धेला सजवले गेले. अनेक संघांचे स्वप्न असतात या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं या स्पर्धेमध्ये खेळावं. कारण नटराज क्रीडा मंडळ म्हटल्यानंतर तुम्हाला काहीतरी दमदार आयोजनाचं मेल ही हमखास गॅरंटी आपल्याला पाहायला मिळतोय.
चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. विजय खडसे आलेत. विजय खडसे पाहायला मिळतात तिथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला दुसऱ्या षटकासाठी. ध्रुवी 11 वाशी टीम सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर परिपूर्ण मात्र आपल्या या गेममध्ये आपला खेळ तेवढाच खेळामध्ये सातत्य आणि या सातत्यावरती मात्र अगदी स्वतः या परिस्थितीजन्य क्रिकेटला अडॉप्ट केलंय. खूप छान पद्धतीनं मात्र इथून या खेळाला सजवलंय. कारण दुसऱ्या षटकासाठी आलेले गोलंदाज हे मात्र सांगून देत आहेत की टप्पा चांगला आहे, रनवे चांगला आहे, रिलीज पद्धत चांगली आहे. त्याच मात्र अचूक टप्प्यावरची गोलंदाजी मात्र या षटकामध्ये होताना पाहायला मिळेल आपल्याला. 7 धावा धावपलकावरती 3 विकेट माघारी गेलेत. रोहित म्हात्रे ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात. हो स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, फ्लॅट डिलिव्हरी, बॉल अगदीच बॅटच्या खालून कधी निघून गेला ना ते कळालंही नाही मात्र इथे फलंदाजांना. डॉट बॉलचं समीकरण मात्र इथे पाहायला मिळतोय. कोपरोली 11 कोपरोली आणि शौर्य 11 भिंगारी. तुम्ही कॅप्टनने विनंती करेन की टॉससाठी आपण लगेच आमच्याबरोबर संपर्क करायचा आहे. या मॅचच्या मध्यंतरानंतर मात्र दोन्ही कॅप्टनने आपण इथं आल्याची आम्हाला अगोदर रिपोर्टिंग करा आणि याच्या मध्यंतरानंतर लगेचच टॉस घेतला जाईल. हा फटका चांगला पाहायला मिळाला. उंच माझा झोका घेत बॉलला अगदी कलेक्ट करण्याचा अंतिम क्षणी मात्र बॉल झालाय फरार. सीमारेषा पार हा आलाय रोहित म्हात्रेच्या बॅटमधून षटकार. लंच ब्रेक डीजे यांचा आपल्याला पाहायला मिळतो इथे. चांगला प्रयत्न तिथे आणि वा सर इथून टेक्निकल रूम मध्ये माझ्या टीव्ही स्क्रीनवरती चेक केलं जाईल. पंचांकडनं इथून रिव्ह्यू वापरला गेलेला आहे. मी पंचांना विनंती करेन की या धावा वाचवल्या क्षेत्ररक्षकांनी की इथून बॅट्समन रिव्ह्यू येस सर सो सॉरी बॅट्समन रिव्ह्यू इथे मात्र घेण्यात आलेला आहे. बिमरसाठी हार्ट फॅक्टर चेक केला जाईल. स्क्रीनवरती फेअर डिलिव्हरी यस डेफिनेटली सगळ्यांचंच मत होतं आणि इथून हा योग्य बॉल डिलिव्हरी केले गेले. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला परंतु 6 धावा तिथे निश्चित आल्यात आणि या 6 धावेने धावपलकावरती मात्र धावा लागल्या जाते त्या 13 धावा. ध्रुवी 11 वाशी टीम आणि आराध्या 11 जितोय जिते टीम सध्याच्या घडीला मात्र जितोय जितेच्या टीमच्या मात्र डगआउटमध्ये सन्नाटा पाहायला मिळतोय. अगदी हा पाहायला गेला तर भन्नाट वेग लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार पार चौकार. नशिबाचा चौकार संघर्ष होताना पाहायला मिळतोय इथे. आराध्या 11 जितोय जिते टीम कडनं मात्र धावांसाठी धाव होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र आलेला हा संघर्षमय नशिबाचा चौकार मात्र येताना पाहायला मिळाला. या 4 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जाते त्या 17 धावा. इथून कमबॅक करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय कारण 6 बॉलमध्ये 14 वरती खेळताना पाहायला मिळतात ते रोहित म्हात्रे चांगली फलंदाज आहेत आणि आपण अगोदरच यांचं कौतुक केलं होतं. ज्यावेळी मात्र संघ संकटात असतो त्यावेळी मात्र या संकटातून बाहेर काढण्याचं काम रोहित म्हात्रेनं अनेक वेळ केलंय आणि तेच तुम्हाला इथे करायचं आहे. परिस्थितीजन्य क्रिकेट या परिस्थितीजन्य क्रिकेटला तुम्हाला मात्र बदलावं लागेल. टॅप केले बॉलला फक्त मिड ऑफ मध्ये पाहायला गेलं तर डीपचे क्षेत्ररक्षक अगदी वेगानं बॉलवरती मात्र येताना पाहायला मिळतात. प्रचंड इच्छाशक्ती क्षेत्ररक्षकांमध्येही ठासून भरताना मात्र पाहायला मिळाली इथे. सर्वात मोठी यश खूप वेळा सर्वात मोठी निराशानंतर मिळतं असं म्हटलं जातं. आता ज्या निराशावरती तुम्ही मात्र खेळत आहात त्या सगळ्या निराशांना झटकून तुम्हाला मात्र कमबॅक करावं लागेल. षटक क्रमांक इथून दुसरं समाप्त झालंय आणि 2 षटकानंतर मात्र 18 धावा 9च्या सरासरीनं 3 विकेट माघारी बॅटिंग करत असताना टीम आराध्या 11 जितवाय जिते टीम आपल्याला पाहायला मिळतो इथे. योगेश भगत यांचं जर आपण इकॉनॉमिक पाहायला गेलं तर 9च्या सरासरी मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटक आतापर्यंत मात्र हाताळलेत आणि योगेश भगत यांचा मात्र पहिला षटक अगदी नावी गेलाय वाशी टीमच्या आणि 6 धावा तिथे खर्च झाल्या होत्या आणि महत्वपूर्ण 3 विकेट प्राप्त करून दिल्या होत्या.
इथे TVS बाईकची चावी इथे आम्हाला सापडलेली आहे, तर कोणाची असेल तर ओळख पटवून घेऊन जायचे आहे. 18 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. आता इथून योगेश भगत परत एकदा मात्र गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतात. इथे रोहित मात्र आहे, हातभर वळवण्याची क्षमता मात्र या गोलंदाजांकडे आहे. संधी आहे तिथे, रनआउटची डायरेक्ट हिट. डेंजर झोन मध्ये रोहित मात्र होते तिथे. व्हाईट बॉल इथे मात्र आल्या म्हणजे 1+1 2 धावा मात्र इथे येताना पाहायला मिळतील आणि या 2 धावेनं धावपलक मात्र पुढे सरकेल 20 या धावसंख्येवरती. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या सूर्याला नाही. रोहित मात्र अशा पद्धतीने मात्र खेळ खेळतायत ना, इथून आत्ता सध्याच्या घडीला जिथे गावासाठी उगवता सूर्य तुम्हाला बनायचा आहे. 7 बॉल 15 सध्याच्या घडीला योगेश भगतला पाहतोय इथे ज्या पद्धतीनं या खेळाला मात्र जखडून ठेवलं, आपल्या बाजूने मात्र अगदी हिसकावून घेतलेलं आहे. कौतुक करावं लागेल. कॅप्टन कसावा सर याचं उत्तम उदाहरण आपल्याला मात्र पाहायला मिळतं योगेश भगत यांच्याकडून. कोणत्या वेळी आक्रोश करायचा आणि कोणत्या वेळी संयम ठेवायचा, 20 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या साईडला मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये पाहायला गेलं तर प्रोटेक्ट केले जाईल बॉलला, तोपर्यंत धावे ते मात्र कंप्लीट केली जातात. त्या एक धाव मात्र घेतली जाईल. 21 धावा धावपलकावरती संयमाचं क्रिकेट सध्याच्या घडीला जिथे टीम मात्र खेळताना पाहायला मिळते. याही टीमने मात्र हाहाकार माजवला. आपण पाहायला गेलं तर रायगड टेनिस क्रिकेट पटलावरती अनेक नाईट टुर्नामेंट खेळताना पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला रातोकी खेळाडी ध्रुवी 11 वाशी टीम त्यांच्या विरोधामध्ये, परंतु आता आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु अप्रतिम मंगेश भगत यांच्याकडनं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. इथे फलंदाज बाद. रोहित मात्रे बाद होताना पाहायला मिळतील. 8 बॉलवरती 16 धावांची मात्र बहारदार खेळी साकारली जरूर होती तिथे. पहा काय अप्रतिम झेल मध्ये पाहायला मिळालं. आउट, फलंदाज बाद झाले. आता परिपूर्ण पाहायला गेलं तर जिते टीम थोडीशी संकटामध्ये, कारण 21 धावसंख्येवरती 4था विकेट माघारी मात्र जाताना पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजाने मात्र इथे चुणूक दाखवली. योगेश भगत आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये जो स्पेल हाताळला होता ना, त्या स्पेलमधील दुसऱ्या षटकी मात्र तेवढंच उत्तमरित्या हाताळताना मात्र पाहायला मिळत आहेत. या खेळाडूचं मात्र आपण गेलं तर सातत्याने मात्र नाव राहिले टेनिस क्रिकेट पटलावरती. नवी मुंबई गावातून मात्र नवी मुंबई शहरातून मात्र हा गाव आपल्याला पाहायला मिळते वाशी, आणि आज रायगड जिल्ह्यामध्ये खेळायला येत असताना मात्र पहिल्याच सामन्यामध्ये पाहायला गेलं आपल्या नावाचा चुणूक मात्र देताना पाहायला मिळते हा गाव. आणि ज्या पद्धतीनं मात्र इथून हरेश गावणे बाद झाले, जिथून भरपूर सारी अपेक्षा टीम आराध्या 11 जितवाई जितेला होती, ती मात्र थोडीशी कमी पडताना पाहायला मिळाली. आणि त्यानंतर रोहित हेही बाद झाले, ज्यांच्याकडनं आता आशा करत होते की धावा येतील त्यांच्या बॅटमधून. नवीन फलंदाज रुपेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये मात्र जाताना पाहायला मिळतील. योगेश भगत काय फलंदाजी, अगदी लॉफ्टेड पाटका मात्र पाहायला मिळाला. मिडॉनमध्ये मात्र खेळला जातो. क्षेत्ररक्षक आहे, ड्रीपमध्ये मात्र बॉलला अडवला जाईल, तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. आता 1-2 धावाचा खेळ तुम्हाला करावा लागेल, कारण ज्या पद्धतीने मात्र ज्या ताकदीची गोलंदाजी मात्र सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळतोय ना, अगदी कौतुक करावं लागेल प्रत्येक गोलंदाजाचं. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली आणि परिपूर्ण मात्र इथून फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम केलंय. मोठा फटका आत्तापर्यंत आलेला नाहीये, आणि त्याचमुळे की काय एक कमीशी धावासंख्या मात्र इथे पाहायला मिळतोय. टॅप केला इथे पाहिलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला बॉल मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. बॅकवर्ड रिझनमध्ये माफी असावी, आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचत आहेत. कलेक्ट केला जाईल. 23 धावा धावपलकावरती 4 विकेट माघारी गेल्यानंतर 2.3चा खेळ आतापर्यंत झालाय. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 2 उर्वरित बॉल शिल्लक असणार आहेत, आणि धावपलकावरती 25 धावा. पंचवीस धावा धावपलकावरती लागल्यात. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत साकारली गेली. योगेश भगत आपल्याला पाहायला मिळत आहेत.
लेटिंगला गोलंदाजी करत असताना सातत्याने मात्र या खेळाडूंना आपल्या नावाचा परिचय दिला. आताही मात्र पाहायला गेलं तर तिथे क्षेत्ररक्षकांकडून चुकी झाली आहे. बॉल झालाय फरार, सीमारेषा पार, 4 चौकार. अथून मधून चौकार ठोकणं खूप महत्वपूर्ण आहे. तुम्हाला मात्र इथून षटकार आणि चौकारांची बोली भाषा बोलावी लागेल. ज्या पद्धतीनं इथून गोलंदाजांनी आपला बोलबाला निर्माण केलं, एखाद्या फलंदाजाला मात्र इथून चांगली खेळी साकारवी लागेल तुम्हाला. इथे ती रुपेश म्हात्रे यांच्याकडे क्षमता आहे. 29वा धावफलकावरती 4 विकेट माघारी गेल्यानंतर रुपेश म्हात्रे मैदानामध्ये आले तिथे. चला कोपरोली 11 कोपरोली आणि शौर्य 11 भिंगारी कॅप्टन इथे यायचा आहे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताळला जातोय आणि या षटकामध्ये धावा खर्च केल्यात योगेश भगत या गोलंदाजांनी 11 आणि ज्या पद्धतीनं पहिल्या षटकात आला होता तिथे मात्र 6 धावा खर्च केल्या होत्या आणि एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 29वा धावफलकावरती 4 विकेट माघारी बॅटिंग करत असताना टीम आराध्या जितुआई जिते टीम. चला इथून सुवर्ण संधी. प्रत्येक दिवशी एक सायकल तुम्हाला प्रेक्षकांसाठी इथे असते लकी ड्रॉ पद्धतीनं. आमच्यापर्यंत या, तिकीट घ्या. तर तुम्हाला तिकीट लकी ड्रॉचं तिकीट हवं असेल तर आमच्यापर्यंत या, संपर्क करा आणि लगेच तिकीट घेऊन जायचं आहे. तुम्हाला तुमचं नाव असेल, नाव जर आलं तुम्हाला लकी ड्रॉमध्ये तुमचं जर नाव आलं तर तुम्हाला सायकल मिळणार आहे. तर विनंती करेन प्रेक्षकांसाठी, खास करून आमच्या लहान मुलांसाठी, छोट्यांसाठी मात्र सुवर्ण संधी आहे की आपण इथे यायचं आहे. चला 12वा प्रतिनिधी पाणी घेऊन जायचं आहे प्लीज. यानंतर होणारा सामना कोपरोली 11 कोपरोली आणि शौर्य 11 भिंगारी दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉससाठी आमच्याबरोबर संपर्क करायचा आहे. चालू सामना आपण पाहतोय ध्रुवी 11 वाशी आणि त्यांच्या विरोधामध्ये आराध्य 11 जितुआई जिते टीम. पहिल्याच सामन्यामध्ये फर्स्ट इनिंगमध्ये आपण टॉस इथे मात्र जिंकला होता ध्रुवी 11 वाशी टीमनं आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. 29वा धावफलकावरती पाहायला मिळतात केतन म्हात्रे स्ट्राईकला पाहायला मिळतात आपल्याला. फटका चांगला आहे, ऑन साईडला खिचून काढला. आडव्या बॅटनं डीपचे क्षेत्ररक्षक येतात, बॉलपर्यंत पोहोचतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगललाच प्राधान्य दिलं जातोय. अगदी लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल का? मागच्या मॅचमध्येही ज्या पद्धतीनं मेघनाथ प्रतिष्ठान जासई टीमनं मात्र नवीन सेवा टीमच्या विरोधामध्ये मात्र बॅटिंग केली होती आणि अगदीच कमी षटकांमध्ये मात्र हा सामना जिंकला होता. त्याच पद्धतीने मात्र इथून हाही सामना मात्र लो स्कोरिंग पाहायला मिळेल का? परंतु ज्या पद्धतीनं आपण पाहायला गेला जितेकडे मात्र चांगली गोलंदाजी आहे. ती गोलंदाजी मात्र होईल का या मैदानामध्ये? याही धाव मात्र थांबवले जातील का? बरीचशी चर्चा आणि अधिक आणि शिल्लक असणारे बॉल इथून असणार आहेत. 11 आणि 11 बॉलवरती धावा जमवल्या जातील किती? बॅकवर्ड रिझनमध्ये बॉलला ट्रॅव्हल केला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्ट केलं जाईल बॉलला, तोपर्यंत एकाच हवेवरती समाधान. चांगलं क्षेत्ररक्षणही आपण पाहायला मिळालं टीम वाशीगावचं आणि त्याचमुळे की काय प्रत्येकानं मात्र कामगिरी भरीव केली आणि या भरीव कामगिरीमुळे सध्याच्या घडीला हा संघ मात्र सुस्थितीमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्या पद्धतीनं ध्रुवी 11 वाशी टीमनं मात्र इथून टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय इथे घेण्यात आला आणि आराध्य 11 जितुआई जिते टीमला बॅटिंगसाठी मात्र निमंत्रित केले गेले आणि महत्त्वपूर्ण फलंदाज P1च्या षटकामध्ये पहिलेच बाद करण्यामध्ये योगेश भगत मात्र यशस्वी झालेत. फटका चांगला आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु दूरवर पाहायला मिळालं. क्लाफ झेल उलट्या दिशेनं झेल घेण्याचा प्रयत्न, तोही अयशस्वी. बॉल झालाय फरार, सीमारेषा पार, 4 चौकार आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 35 धावा 35 आणि स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतो इथे. कमीत कमी 50 धावा तरी येणं खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला जर का इथून चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर ज्या पद्धतीनं मात्र हा विकेट, या मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर तुम्ही पाहायला गेलात अगदी आउटफील्ड फास्ट आहे. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं पाहायला गेलं तर समोरच्या बाजूनं हा मैदान थोडासा मात्र एक ते उत्तरता मैदान आहे,
बॉल पडल्यानंतर अगदी वेगानं बॉल सीमारेषाजवळ येताना आपण पाहिले. विकेट, पाटा विकेट आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर खन 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 आवाज करणारा हा येतोय केतन म्हात्रेच्या बॅटमधून. शानदार, रुबाबदार आणि हँडसम षटकार. सहा धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 35 धावा आपल्याला पाहायला मिळतात. हा झेल होता की नव्हता याची बरीचशी चर्चा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला गेलाय. सचिनला आपण पाहायला गेलं तर आता फाईन मध्ये मात्र टाकले गेले आणि बॅकवर्ड रिझन मध्ये जिथून षटकार गेला तिथे मात्र मंगेश यांना मात्र आणले गेले आणि त्याच बदला मात्र पाहायला मिळतो. डीप मध्ये पाहायला गेलं तर प्रोटेक्शन तिथे आहेत. मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑन शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय आणि गलीमध्ये त्याच्यानंतर हे आक्रमण मात्र पाहायला मिळतोय. अगदी ठोसून ठासून सांगितलंय, हा ठोकतोय षटकार आणि फेकून दिले बॉलला सीमारेषा पार. केतन म्हात्रेच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा षटकार. ऑन फायर आता मात्र पाहायला मिळत आहेत आणि म्हणतात ना की जेव्हा भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो त्यावेळी तुमचा फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे आणि तो वर्तमान मात्र क्लिअर करताना पाहायला मिळतं. तिथे 47 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. तिथे 4 विकेट माघारी गेल्यानंतर मात्र आता केतन बिग फॅन आमचे संतोष मात्र इथे आलेत, त्यांचंही कौतुक करूया. हाय फटका मात्र चांगला पाहायला मिळाला. आणखी एक बॉल मात्र चाललाय सीमा रेषा पार पार पार. षटकार हॅट्रिक इथे ठोकली केतन मात्र या फलंदाजाने. 7 बॉल मध्ये 19. त्याचबरोबर आपण पाहायला गेले तर आमचे रोटो किंग जसकारचे आदरणीय निखिलजी घरस साहेबांचं इथे मात्र आपण शुभागमन मात्र पाहायला मिळतोय. त्यांचे करूया क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. आदरणीय निखिलजी घरस साहेब, रोटो किंग जसकार आणि रोटो किंग म्हटल्यानंतर आमचे निखिलजी घरस साहेबांचं नाव आवर्जून मात्र घेतलं जाते आणि त्यांचं मात्र इथून या नटराज क्रीडा मंडळ नावेच्या स्पर्धेसाठी मात्र उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचे करूया मात्र इथून या मैदानामध्ये या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. मॅच फसली होती ना, त्या मॅचला हसवण्याचं काम केले गेले. अप्रतिमरित्या मात्र खेळी ते मात्र साकारलं गेलंय. इथे वाटत होतं की जिते कुठे थोडीशी मागे पडतोय की काय, परंतु 53 धावा आल्यात. आपण चर्चा करत होतो की कमीत कमी 50 धावा येणं खूप महत्वपूर्ण आहेत आणि त्या येताना पाहायला मिळाल्यात. कारण अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी आराध्या 11 जिते टीमची सुद्धा आहे आणि या 53 धावा आता बऱ्याच काही सांगून जातात. कारण अजूनपर्यंत या इनिंग मधील बॉल शिल्लक असणार आहे ते 6. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकानंतर 53 धावा धावफलकावरती आल्यात. केतन मात्र वैयक्तिकरित्या 8 बॉल मध्ये 25 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. तर रुपेश मात्रे 5 बॉल मध्ये 9 धावांवरती वैयक्तिकरित्या खेळताना पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना, आधी स्वतःला सिद्ध करा मग जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला आणि तेच करताना इथे मात्र पाहायला मिळत आपल्याला फलंदाज केतन म्हात्रे. 8 बॉल मध्ये 25 धावांची वैयक्तिकरित्या खेळी मात्र पाहायला मिळाली. 53 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. पेन तालुक्यातील बल्हाड्य संघ म्हणून या जितेकडे पाहिलं जातं आणि आज अनेक रायगड जिल्ह्यातील उरण पनवेल तालुक्यामध्ये आपण या टीमला खेळताना आपण पाहत असतो. चांगला खेळ सातत्याने मात्र पाहायला गेलाय. आराध्य 11 जिते. दुसऱ्या बाजूला ध्रुवी 11 वाशी टीमने मात्र अगदी 3 षटकांपर्यंत आपला दमछाकपा दाखवला होता. त्यानंतर मात्र 4थ्या षटकामध्ये रितेश शेट्टी यांनी मात्र धावा खर्च केल्यात 24 आणि तोच मात्र षटक इथे मात्र जिते टीमच्या नावाच्या गावी जाताना पाहायला मिळालं. हा फटका चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिडऑन मध्ये स्किट झाला. हातातून बॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी तिथे आहे. बॅकअप नाही आहे तिथे. थ्रो केलाय बॉल. 3री धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते का परत एकदा स्किट. ओ हो. परंतु इथून केतन म्हात्रे थोडेसे मात्र धावताना दगमगताना पाहायला मिळाले. परंतु 3 धावा आल्यात. साज बाज ताज आणि या 3 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 56 धावा अब तक 56. इफ यू ट्रेन हार्ड विनिंग इज इझी. इफ यू ट्रेन इझी विनिंग इज हार्ड. रुपेश मात्रे आणि केतन म्हात्रे ऑन स्ट्राईकला असताना नेहमी सातत्याने प्रॅक्टिस मध्ये असताना मात्र खेळाडू आपण सातत्याने पाहिले गेले. त्याचा परिपूर्ण फायदा जिथे टीमसाठी मात्र होताना पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्स हा असा शब्द आहे ना, तो तुमच्यामध्ये ठासून भरलेला पाहिजे.
समीर पवार वयाल यांच्याकडनं मात्र जितू जिती टीमसाठी मात्र शुभेच्छा आल्यात. समीर पवार खूप वीक फॅन आहेत जितू जितीचे. त्याच्याकडनं जितू जितीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कॉन्फिडन्स म्हटलं जातं, ठेवा कॉन्फिडन्स ठेवा आणि फक्त एक जिद्द मनामध्ये ठेवा. हाही फटका मात्र पाहायला मिळाला. गॅप शोधून काढले आहे. क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका दिलाय, परंतु चटका देत बॉल अडवला अंतिम क्षणी. तिथे स्वतः कॅप्टन आहे तिथे योगेश यांना पाहायला गेले, प्रोटेक्ट केलं गेले. तोपर्यंत पंचही कळवतात आम्हाला. तिसऱ्या पंचांची मागणी इथे मात्र करण्यात आलेली आहे आणि या चेक केले जाईल. इथे धावा वाचवल्यात की इथून बऱ्याचशी चर्चा मात्र पाहायला मिळतील. रुपेश म्हात्रे आणि केतन म्हात्रे आतापर्यंत चांगली बाजू सांभाळताना इथे मात्र पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने मात्र खेळ जितोय जितेचा मात्र फसला होता ना, त्या खेळाला मात्र इथून आपण पाहायला गेलं तर हसवण्याचं काम केलं गेले. अप्रतिमरित्या मात्र इथे खेळ केले. जमेल तशी सुरुवात करणं, अडखळणं, चाचपडणं, धडपडणं, पडल्यानंतर पुन्हा नव्यानं सुरुवात करणं, कोणत्याही गोष्टीची सुरुवात अशीच होते मित्रांनो. आणि तेच करताना मात्र आपण केतन म्हात्रे यांना पाहिलं. 9 बॉलमध्ये 28 धावांची बहारदार खेळी साकारली आणि त्याला तेवढीच उत्तम साथ रुपेश म्हात्रे 5 बॉलमध्ये 9 खेळत असताना पाहायला मिळत आहेत. रुपेश लक्ष्मण म्हात्रे, दुसऱ्या बाजूला केतन सोपान म्हात्रे. हे दोन खेळाडू सध्याच्या घडीला खूप छान पद्धतीने खेळत आहेत. ते हितेश शेट्टी चेक केले जातोय. यस डेफिनेटली धावा वाचवल्या क्षेत्ररक्षकांनी, कौतुक करावं लागेल इथे. आणि या योग्य निर्णय आपण पाहायला गेलं तर या बॉलवरती मात्र धावा आल्यात 2 धावा आणि या 2 धावेने मात्र आता धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 58 धावा. हाईट फॅक्टर साठी होता का? ओके, फेअर डिलिव्हरी दोन्ही चेक केलेले आहेत, माफी असावी. आणि इथून योग्य बॉल मात्र हाताला गेले. 58 धावा धावफलकावरती, 4 विकेट माघारी गेलेत. रुपेश म्हात्रे स्ट्राईक इनला 6 बॉलमध्ये 11 वरती खेळताना पाहायला मिळतात. इथे या षटकातील आतापर्यंत बॉल झालेले आहेत ते 2 आणि 2 बॉलवरती धावा आतापर्यंत खर्च केल्यात 5. गिरकी घेतली, फाईनमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये. स्वतः कॅप्टन योगेश बॉलपर्यंत पोहोचतात, उचलतील, फेकी करतील. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चप्पल आहे दोन्ही फलंदाज रुपेश म्हात्रे आणि केतन म्हात्रे यांना मात्र पाहतोय आपण. जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही असं म्हटलं जातं आणि जीवनभर जे टिकतं ना ते प्रयत्न न करता मिळत नाही. इथे प्रयत्न केले जाते दोन्ही टीमकडनं. हितेश शेट्टी तेवढीच मात्र उत्तम प्रयत्न करताना मात्र पाहायला मिळतात. इथे ताकदीचा वापर पाहायला मिळाला. अगदी घुंगरू शॉट, छननन चुम 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 करत बॉल सीमारेषा पार. परफेक्ट सेट ड्राईव्ह. येथील हा धावाचा षटकार. एका पायावरती घुंगरू शॉट आपण पाहिला रुपेश म्हात्रे यांच्या बॅटमधून. 8 बॉलमध्ये 19. केतन म्हात्रेच्या बॅटमधून 66 धावा धावफलकावरती. 66 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र इथून ज्या पद्धतीने मात्र हा खेळ फसला होता ना, मी अगोदरच उल्लेख केला होता. रुपेश म्हात्रे आपण पाहायला गेलं तर मिडल ऑर्डर मध्ये येतात, इनॅक्शन 3 वरती कधी कधी येतात, परंतु आज त्यांना आपण पाहायला गेलं तर इनॅक्शन 6 मध्ये आलेत आणि त्याचं ते काम मात्र उत्तम करताना पाहायला मिळतं. कौतुक करावं लागेल इथे फलंदाज केतन म्हात्रे इनॅक्शन 5 वरती आलेत. आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेताना पाहायला मिळतात. इथे शेट्टी यांच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु बॉल चाललाय सीमारेषा जवळ. तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं योगेश बॉलपर्यंत पोहोचतायत. आज बॉल आणि योगेश हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतो इथे. आणि तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जात आहेत त्या 3 धावा. परत एकदा इथून आराधा 11 जितू आहे जिते साज बाज ताज आणि सरताज मात्र धावांचा चढवताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 69 धावा 69 आणि स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणतात ना नशिबावरती अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो तर मेहनतीचा भाग हा 99%.
आणि तेच इथे आराध्य 11 जितू जितीचं मात्र पाहायला मिळालं. बलाढ्य टीम तुमच्या समोर आहे. त्यानंतर मात्र आक्रमण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न ध्रुवी 11 वाशी टीम. बेस्ट ऑन वन टीम आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय. पण तो आपल्याला किती लोक ओळखतात ना याला महत्त्व नाही आहे, तर ते आपल्याला का ओळखतात त्याला महत्त्व आहे. आणि ती ओळख निर्माण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथं मात्र केला केतन म्हात्रे या फलंदाजांनी. त्या वैयक्तिकरित्या मात्र केतन म्हात्रे यांचा खेळ पाहायला गेला. बारा बॉल मध्ये 38 धावांची बहारदार खेळी साकारली. आता 30 बॉल मध्ये 70 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. ती ध्रुवी 11 वाशी टीम, कोपरोली 11 कोपरोली आणि शौर्य 11 भिंगारी टीम. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत का? कोपरोली टीमचा कॅप्टन आलेला आहे. तरी भिंगारी टीम जर का आपण येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये उपस्थित राहिला नाहीत तर इथून समोरच्या टीमला मात्र नाणेफेक विजयी म्हणून घोषित करण्यात येईल. आम्ही पहिल्या सामन्यामध्ये केले 6 धावांची पॅनल्टी घेऊन भैरवनाथ 11 धुतुम टीम आज खेळला होता इथे. कारण ही शिस्तीवरती चालणारी स्पर्धा आहे नटराज क्रीडा मंडळ नावेची. चला लगेच टॉससाठी या. त्याचबरोबर मी विनंती करेन चला जिथे टीम आपण लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये जायचं आहे. सेकंड इनिंग आणि या आता विजयासाठी 30 बॉल मध्ये 70 धावांची गरज आहे. आणि या 70 धावा कशा जमवल्या जातील, कशा प्रकारे येतील, डिफेन्स केल्या जातील किंवा चेस केल्या जातील पाहणं गरजेचं. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज जोडला जाईल. मराठीचा उत्तम आवाज, तंत्रशुद्ध आवाज वैभवजी भोपी सरांचा. जाऊया टॉस का बॉक्स मध्ये तोपर्यंत आपण इथे. आणि या कोपरोली टीम आणि यांच्या विरोधामध्ये भिंगारी टीम. आदरणीय राजूदादा म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आपल्या शुभास्थिती मात्र टॉस घेतला जाईल. मी दोन्ही कॅप्टनने विनंती करेन की या इथे मात्र टॉस घेतला जाईल. नटराज चषक 2025 मात्र एक मोठं पर्व आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय राजूदादा म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. इथे मात्र या सामन्याचा टॉस इथे मात्र घेतला जाईल. भिंगारी टीम टॉस इथे मात्र कॉल भिंगारी टीमचा असणार आहे. टी किंवा एच. टी कॉल केलंय आणि टी आलाय. टॉस इथे मात्र जिंकलाय भिंगारी टीमनं. नाही सांगा निर्णय लगेच. पहा आपण रायगड टेनिस क्रिकेट आज वेगळ्या स्थानावरती आपल्याला पाहायला मिळतो. अनेक वेळा आपण पाहिलं की निर्णय नंतर देऊ असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं. कारण आज पाहायला गेलं तर मोठमोठ्या स्पर्धा होत असतात आणि याच्यामध्ये थोडासा बदलाव आला पाहिजे. काय वाटतोय तुम्हाला ॲज अ कॅप्टन म्हणून? तुम्ही निर्णय नक्कीच आम्हाला नंतर सांगा, पण तो निर्णय इथे सांगितलं पाहिजे. या मताची तुमची सहमत आहेत की नाही? पोरं अजून मागे आहेत म्हणून मी पुढे आलो म्हणून टॉसला आलोय, बाकी काय नाही. ओके, कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक. काय म्हणाल, टॉस हरला, टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतात? फिल्डिंगच घेतली, क्षेत्ररक्षण घेतलं असतं. काय म्हणाल, आज या स्पर्धेची झगमगाट आपल्याला पाहायला मिळतो इथे. विकेट अगदी छान पद्धतीने न्याहारले असाल तुम्ही. कशा पद्धतीने खेळ करण्याचा पूर्ण प्रयत्न असेल तुमचा? चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. काय आयोजकांविषयी म्हणाल आमच्या? आज आयोजन एकदम भारी आहे आणि टुर्नामेंट खेळायची होती आम्हाला. लय भारी आयोजन, कॉंग्रॅच्युलेशन टीम. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला शुभ सन्मानाकडे इकडे जाऊया आपण. 40+ आमचे दमदार खेळाडू म्हणजे ज्यांची ओळख राहिले गेले राजूदादा म्हात्रे यांचा इथे मात्र शुभ सन्मान घेतला जाईल. मी विनंती करेन इथे यायचं आहे. आपला आदरपूर्वक मध्ये ते शुभ सन्मान साकारला जाईल. आदरणीय 40+ एक दर्जेदार उत्तम खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. आणि मी विनंती करेन इथे यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. हेमंत म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. आज पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने त्यांच्या क्रिकेट, त्यांच्या वेळचा क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट यामध्ये बरंचसं बदलाव आपल्याला जरूर इथे मात्र पाहायला मिळतोय. परंतु त्याही क्रिकेटला त्यांनी मात्र इथून जोपासलं होतं, जपलं होतं. आणि या क्रिकेटबरोबर जोपासणारं, जपणारं आणि क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय राजूदादा म्हात्रे साहेबांचे इथे शुभ सन्मान मात्र इथे साकारला जातोय. एक क्रिस्टल ट्रॉफी या स्पर्धेची मुख्य आठवण आणि त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक हा पुष्पगुच्छ आणि मायची उपदा शॉल, महाराष्ट्राचा अलंकार, तिथून शॉल दिली जातोय. अगदी मनापासून आभार. थँक्यू साहेब, आपण इथे आलात आणि आज क्रिकेटचा आनंद घेतलात. या व्यासपीठाचं वजन वाढवलं त्याबद्दल मनापासून आभार. चला लगेच मॅच इथे मात्र चालू करून घ्यायचं आहे. मी विनंती करेन वेळेचा अपव्यय करू नका. जाऊया आपण परत एकदा. मराठीचा तंत्रशुद्ध आवाज वैभवजी भोपी सर, हरिग्राम.
थँक्यू सर रुपेशजी पाटील. त्यानंतर आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर हे देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. सध्या मैदानामधील आपण ही पहिल्या फेरीतील तिसरी लढत ज्याचा आनंद घेतो आणि खरंच आपण बघितलं पहिल्या सत्रामध्ये धावांचं उच्चांक गाठले. खरं तर बघितलं 70 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये वाशिगाव टीमला बघायचं आहे. ध्रुव 11 दिबा पाटील इच्छापूर्ती वाशिगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा आराध्य 11 जितोई जिते 30 चेंडूमध्ये करायचे 70. हरीश कामन पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉल अगदी इनसाइड आउट प्रॉपर क्रिकेटिंग शॉट षटकार. स्वागत केलं. ऍक्शन रिप्ले मध्ये लगेच तुम्हाला ऑन स्क्रीन बघायला मिळेल पीटीसी लाईव्ह च्या माध्यमातून. आज केतन आमच्या सोबत आहेत. फाउंडर संदीपजी वास्कर. बघा किती प्रॉपर शॉट होता. बॅकफुटला थोडे निघाले. थोडासा डावा पाय स्वतःची बॉडी पॉवर जनरेट करण्यासाठी डावा पाय थोडा दूर केला बॉडीपासून स्वतःला ओपन केलं. खरं तर थोडीशी बॉडी फ्री केली. स्वागत केलं षटकारानं. सारख्या एंडकडे खेळाडू आपण बघतो सचिन रजत आणि त्यासोबत योगेश भगत हे दोन सलामीवीर खेळाडू. सचिननं आघात केलाय. सुरुवात केली. स्वागत केलं हरीश गावांचं. जिथे संघाला मला वाटतं त्यांना जायचं आहे रजनी स्पर्धा खेळण्यासाठी. ते क्वालिफाय झालेत. जोहेला लेट कट केलाय. शॉर्ट पॉइंट मध्ये खेळाडू आले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता तिथे. बऱ्याच क्रिया घडल्यात मागील बॉलवर. खरं तर एकाच वेळामध्ये बॅकअप तेवढं अतिशय सुंदर बघायला मिळालं. महत्वपूर्ण ही लढत आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. इंटरेस्टिंग मॅच आहे. खरं तर पहिली मॅच भूत आणि भविष्य काय सामना झाला. अंतिम बॉल पर्यंत प्रेक्षकांनी थरार अनुभवला. क्रिकेटचा आनंद घेतला. सगळ्यांचं मनोरंजन झालं आणि तिथे अगदी बघितलं गावदेवी न्हावे या टीमनं तो सामना जिंकला. मागील मॅचमध्ये जासई संघानं बॉल वेल बॅट वेल वन साईड ती लढत त्याने जिंकली. 50 धावांचं आव्हान होतं. जवळपास 11 बॉल राखत असताना त्यांनी तो सामना जिंकला. चांगलं चेस राहिलं होतं आणि कोणती विकेट देखील गमावलं नाही. प्लस पॉईंट. या मॅचमध्ये देखील पहिल्या सत्रामध्ये जितोय जितेनं देखील दमदार बॅटिंग साकारली आणि मोठं टार्गेट दिलं आणि ते चेस करत असताना सध्या पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर एक सिंगल येताना आपण बघितलं स्ट्राईक रोटेट झाली. योगेशकडे आता स्ट्राईक आली. हरीश कामन म्हटले तर एक उत्कृष्ट दर्जेदार खेळाडू. लॉफ्ट ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल करतोय. पाठीमागे फिल्डर आहे. थोडंसं वेग घेत आहेत. थोडे चाचपले जरूर परंतु एकच रन मिळेल बॉलवर. चिते संघ म्हटलं तर आम्ही भरपूर त्यांचा क्राऊड त्यांना सपोर्ट करताना पाहिले अनेक स्पर्धेमध्ये. दोन्ही टीमची एका बाजूला वाशी टीमला देखील आपण बघतो दोन्ही टीमची भ्रमंती भरपूर असते. हा फुलटॉस होता. बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये बॉल. थोडंसं अति कडा घेतली. बॉल चाललाय डीप मध्ये. प्रथमेश तिथे अगदी फिल्डिंग करताना बघायला मिळाले. चांगला थ्रो. चौकरानंतर बरंच काही बघायला मिळतं. सन्माननीय श्री संतोष म्हात्रे जिथे संघाचे बिग फॅन. पुन्हा एकदा हा चांगला बॉल बघायला मिळाला परंतु गॅप मोठी आहे. मोठा चेस आहे फिल्डर साठी. का थांबवेल. होय थांबवलं बॉलला. गुड फिल्डिंग. किती लवकर कव्हर केलं ते डिस्टन्स. अंतर लवकर कापला आणि बॉल पर झपाट्यानं पोहोचला. रन वाचवायच्या उद्देशानं उत्कृष्ट फिल्डिंग होते. पहिल्या सत्रामध्ये मी थोडं दुरून बघत होतो ही मॅच. खरं तर वाशी टीमने थोडं मिसफिल्डिंग केली या मॅचमध्ये. मिसफिल्डच्या बऱ्याच रन आलेत पहिल्या सत्रामध्ये. त्यामुळं आता बॅटिंगच्या जबाबदाऱ्या भरपूर आहेत या सामन्यामध्ये. बॉलर तयार. खोदून काढल्या पुन्हा एकदा बॉलला. मिड ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल करते. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे पाठीमागे. विशालला पण तिथे बघितलं. पॉवर प्लेचे पहिलं षटक चांगलं सुरू असताना आणि एका ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये जिथे 70 चेस करायचे होते आणि त्या परिस्थितीमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन आलेत. आता पाहिजे 24 बॉल मध्ये 58. सेकंड ओव्हर मध्ये रुपेश अगदी सज्ज होली बॉलिंग ट्रॅक पर.
पहिले षटक संपलंय. रन फलकावर धावा आहेत 12. सेकंड पॉवर प्ले. 3 खेळाडू आता 30 सर्कलच्या बाहेर असतील. 58 पाहिजेत. 24 चेंडूचा खेळ उर्वरित आहे. कंपल्सरी चेसिंग नियमावली भरपूर स्ट्रिक्ट राहिली आहे. उशीर येणाऱ्या संघाने पेनल्टी मिळाली. जे संघ नाही वेळेवर उपस्थित नसतात, सेकंड इनिंग सुरू झाली तर जे हजर आहेत त्यांना टॉस मिळतो. ओका फटका व्ही शेप मध्ये पॉवर जनरेट केली आणि सरळ डाऊन द ग्राउंड षटकार. खूप चांगला षटकार आलाय. रुपेश स्वागत केले रुपेशचं षटकाराने. योगेशनं बघा समोर खेळ व्ही शेप मध्ये बॉटमॅनचा किती चांगला वापर केला. बॉडी खूप चांगली बॅलन्स देखील केली. व्हेरी गुड शॉट. 18 वर सध्या संघाचं एकंदरीत टोटल आपण पाहतोय. रुपेश षटकाराला बॉल सापडला असेल तर तो मैदानात तुम्हाला द्यायचा आहे. स्मॅश बॉल आलाय तिथे. पार्टनरशिप कशी बीट होईल याकडे सध्या वाशी टीमनं या सलामीवीरानं योगेश आणि सचिन लक्ष केंद्रित केलंय. सचिनचं नॉसक एंड कडे त्याने 3 बॉलमध्ये 8 रन केलेत. योगेशनं ऑन स्ट्राईक एंड करत असताना नुकताच त्यांनी षटकार ठोकला. 4 बॉलमध्ये 10 रन त्यांनी केलेत. रुपेशचं कसं कमबॅक राहिले बघायचं, कारण जेव्हा हरेश कामण यांच्यावर षटकार आला पहिल्या बॉलवर नंतर त्यांनी खूप चांगलं कमबॅक केलं. तर रुपेश पुन्हा एकदा ताकदीचा प्रचंड वापर. काय बॅटिंग होते आता योगेश कडून. पॉवर जनरेट करतायत. बॉटमॅनचा चांगला वापर करतायत आणि अगदी लगातार 2 बॉल 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून. आता रन यायला सुरुवात झाली. हा खेळच असा आहे. या खेळामध्ये तुमची सरावाची भूमिका फार महत्वाची असते. जसं आपण सातत्यानं म्हणतो ना सुदर्शन, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सराव तुम्हाला परिपूर्ण बनवतो. आणि अजून काही गोष्टींची चर्चा असते. जसं म्हणतात ना की पोहायला शिकायचं असेल तर तुम्हाला पाण्यामध्ये उतरावं लागेल. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. काही वेळ थोडेसे अगदी म्हणतात ना की बुचकाळे खावे लागतील. आणि क्रिकेट खेळामध्ये काही गोष्टी तंतोतंत जुळतात. जसं तुम्हाला उत्तम अगदी निशाणा साधायचा असेल तर नुसती बंदूक घरामध्ये घेऊन भिंतीला लावून जमणार नाही. ती हातात घेतली पाहिजे. रेग्युलर तुम्ही सराव त्याच्यावर केला पाहिजे. आणि तुम्ही घ्यायला हातात ना डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न कराल तर ते शक्य नाही. तसं क्रिकेटमध्ये खेळामध्ये तुम्ही डायरेक्टली मैदानामध्ये परफॉर्मन्स देऊ शकत नाही. याच्या मागे असे दडलेली तुमची अविश्रांत मेहनत, क्रिकेटचे धडे, प्रॅक्टिस महत्वाचे असते. 2 षटकारांना जो सध्या धावसंख्येचा फलक स्लो चालू होता, थोडं पाठीमागे होता. वाशी संघ आणि तो आता फ्रंट फुटला आलाय, गेम मध्ये आलाय. अजून एक वॉट अ शॉट इनसाइड आउट. 3 बॉल 3 षटकार आणि स्पर्धेमधील तिसरा खेळाडू ज्यांना षटकारांची हॅट्रिक केली नाव आहे योगेश. योगेश भगत. थोडं विचार मंथन आता करावं लागलंय, कारण रुपेश म्हात्रे सारखा ज्याच्याकडे अनुभव आहे यंदाच्या सीझन मध्ये चांगली गोलंदाजी करतोय, परंतु सध्या मैदानामध्ये चोप बसलाय, मार बसलाय. लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं संपवायचे आहेत. त्यामुळं अनाउन्समेंट स्पर्धेमध्ये एकदा होते. पंचांनी सांगितलं की वेळ संपलाय 4 ओव्हर संपण्याच्या अगोदर, तर एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. अंतिम ओव्हरमध्ये परिस्थिती काही असू द्या, लक्षात घ्या प्रत्येक टीमला याचं निवेदन. 3 बॉल 3 षटकार आलेत. रुपेशचा आता भरपूर काही पाणाला लागले या मॅच मध्ये. योगेश भगतचं आक्रमण होते. 6 मध्ये 22 त्यांनी केलेत. हा बॉल चांगला, ही लेन चांगली कमबॅक करणार. हा चेंडू राहिल्या पाण्यामागे फिल्डर आहेत. चांगलं प्रोटेक्शन. थ्रो थोडंसं तिकडे अगदी बघितलं आपण तर त्यांनी स्ट्राईक एंड कडे केला. ते तुमच्यापासून थोडं दूर एंड, कारण जवळपास काऊ कॉर्नर मिडऑनच्या आसपास अगदी बघितला बॉल जो मिड ऑफ मधून आला खरं तर. आणि अशा परिस्थितीमध्ये चांगलं तिथे क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. किमान 2 धावा वाचवलेत. रुपेश म्हात्रे थोडंसं दबाव त्याच्यावर जाणवते, परंतु मागील बॉल दबावामध्ये चांगला फेकला त्यांनी. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला आता लॉंग ऑफ कडे. ओ खराब फिल्डिंग. ज्या चुका वाशीगाव संघाने केल्या होत्या आणि त्याचा अगदी मी म्हणेन परतफेड करत असताना फिल्डिंग मधून आलाय सावकार.
बघा योगेशचा फटका होता, वेल कमी होता, झपाट्यानं पोहोचायचं होतं. धावा झाले टोटल आता 36. 34 पाहिजेत 19 बॉल मध्ये, 36 आतापर्यंत झालेत. उडवल्या बॉल पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये दोन खेळाडूंच्या मधून क्रॅकिंग शॉट. 2 बॉल 2 चौकार. काय बॅटिंग केली योगेश भगतनं. या ओव्हर मध्ये 28 रन ठोकले आणि या सामन्याचा कायापालट चित्र पलटलंय. आणि इथे बघू शकता मॅच मध्ये संपूर्ण सध्या वाशी संघाला त्यांनी इन केलाय, परंतु सामना संपलेला नाहीये, कारण 18 बॉल आणि विजयासाठी रन पाहिजे तर 30. चांगले हे दृश्य बघायला मिळत आहेत. संपूर्ण व्हिडिओज मोठी स्क्रीन तुम्हाला अगदी व्यासपीठावर बघायला मिळेल. फुल्ली एंटरटेनमेंट या स्पर्धेमध्ये. 2 ओव्हरनंतर 40 धावा ऑन बोर्डवर झालेत. आता विजयासाठी पाहिजे 3 ओव्हरमध्ये 30. पहिलाच बॉल परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये अगदी बघितलं. रुपेश पाटील सर स्क्रीनवर अगदी आपल्या कोळ्यांचं खूप चांगलं दृश्य दाखवण्यात आलं. आणि जेव्हा आपण म्हणतो ना की कोहली जेव्हा समुद्रात जाऊ शकत नाही, जेव्हा वादळ समुद्रामध्ये आलेलं असतं, तेव्हा ते घरी बसून आपले जाळे विणत असतात. हा कोळी समाज. यानंतर अजून काही मी सांगेन. पुन्हा एकदा चांगला बॉल बघायला मिळालाय. आणखीन एक चांगली लेन्स सापडली हर्ष कावणला. समुद्र जेव्हा खवळलेला असतो त्यावेळी समुद्रात उतरून मासेमारी करण्यात काही शानपण नसतं. अशा वेळी फाटलेली जाळी शिवणे आणि आपल्याकडे असणाऱ्या अवजारांना ते दुरुस्त करून ठेवण्याचे काम अगदी हुशार कोहली नेहमी करत असतात. ज्याला म्हटलं जातं शांततेच्या वेळेस जास्त घाम गाळला तर युद्धाच्या वेळेस कमी रक्त सांडावं लागतं. स्वीप करण्याचा प्रयत्न. फिंगर गोज अप. पंचांनी बोर्ड आकाशाकडे दाखवले. मोठी विकेट. ज्या खेळाडूंना अक्षरशः खोऱ्या रन केल्या तो योगेश मात्र बाद होत्या लेग बिफोर द विकेट. हरीश कावडनं पुन्हा एकदा कमबॅक केलं या ओव्हरमध्ये. महत्वपूर्ण राहिली त्याची दोन्ही षटकं. पहिल्या षटकामध्ये जरूर 12 रन आल्या होत्या. एक षटकार खाल्ला होता, तिथे विकेट त्याला मिळाली नव्हती, परंतु या ओव्हरमध्ये महत्वाची विकेट. योगेश भगत सारखा आक्रमक खेळाडू ज्यानं रन केले आपल्या बॅटमधून जवळपास 32. 10 चेंडू त्याने फेस केले, ज्यामध्ये 3 उत्तुंग षटकार, 2 क्रॅकिंग चौकार आपण बघितले आणि LBW होत असताना त्याला परतावं लागलं. हा संपूर्ण लेखाजोखा आमचं थोडं काम सोपं करत असताना सुदर्शन पाटील तारा. 41 वर संघाची धाव संख्या. 15 बॉल मध्ये पाहिजेत 29 रन. हरीश कावडने पुन्हा एकदा अगदी बघितलं तर आराध्य 11 चितोय जिते टीमला थोडेसे परतीचे दरवाजे उघडलेत, परंतु हे 3 बॉल तेवढेच निर्णायक. हितेश मैदानामध्ये आलेत. हा फुलटॉस होता. टायमिंग जुळलेला नाही. स्वतः बॉलर बॉल खाली येत असताना झेल सुटलाय. कॉटन बॉलची नामी संधी ती गमावली आहे. अशी संधी परेशला दिली होती दुतुम संघाच्या, आणि काय बरं असलं होतं. संपूर्ण पायाखालची जमीन सरकली होती. अक्षरशः धापे दणाणले होते नावे संघाचे, परंतु ते फायनली अंतिम सत्रामध्ये प्रितेशनं त्याची विकेट घेतली आणि तदनंतर सामन्याचं चित्र बदललं. परंतु या मॅच मध्ये सुटलेला झेल, जिथे संघाने केलेली चूक किती माग पडेल हे येणारा वेळ आणि काल सांगेल. पाठीमागे चालल्या बॉल टाकायचं होतं, एक्स्ट्रा कव्हर मध्ये कव्हर ड्राईव्ह करायचं होतं, परंतु बॉल चालला शॉर्ट थर्ड मॅनला आणि तोपर्यंत 1 रन. गुड बॉलिंग हरीश कावण. म्हणतात ना की जेव्हा समुद्रामध्ये एखादी नौका भटकते त्याला मार्ग एकच असतो की तो म्हणजे दीपस्तंभ, आणि ते दीपस्तंभाचं काम बनण्याचं काम केलं सध्या हरीश कावणनं.
चांगलं षटक सुरू आहे. हा अंतिम बॉल तेवढाच निर्णय काय. थोडंसं डान्सिंग डाऊन द विकेट. एक रन वेगाने घेते. दुसऱ्यासाठी वेळ हवा होता का दुसऱ्यासाठी नाही निघाले. फिल्डिंग देखील तेवढंच चांगलं चाणाक्ष रीतीने क्षेत्ररक्षण तिथे दाखवलं. प्रथमेशनं भरपूर तयार होतं. धावसंख्या झाले टोटल 3 ओव्हर नंतर 44 झालेत. चेंडू आणि धावामधील अंतर उर्वरित 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. डीजे प्लीज पाणी घेऊन जा मैदानात. दृश्य आहेत. हा अभिमान आहे खरं तर आम्हा सगळ्या कोळ्यांचा आग्र्यांचा. आणि समुद्र समुद्र देवता जे आमचं पहिलं प्रेम. खरं तर म्हणतात ना समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करणं हा साधं सोपं काम नाही. त्यासाठी जीव हातावर घ्यावा लागतो. उदार व्हावं लागतं. आणि तदनंतर जाऊन ते संपत्ती जगामध्ये पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे खरं तर की आपली आगरी कोळी लोक आपल्या आयुष्यामध्ये एवढी सुखी काय आहेत त्यांच्या मागे त्यांची प्रचंड मेहनत आहे. मॅचमध्ये आपण जाऊया. 12 चेंडू 26 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे. सामना दोन्ही बाजूने आतापर्यंत बॅलन्स आहे. मागील षटकामध्ये केलेले हरेश गावंडनं उत्तम कामगिरी. 4 धावांचं ते षटक आणि योगेशला बाद करणं टीमच्या दृष्टिकोनातून जिथे टीमच्या दृष्टिकोनातून तेवढे प्रॉफिटेबल. परंतु बघायचंय योगेशला खरं तर जे करायचं होतं ते त्यांनी केलंय. आता उर्वरित जबाबदाऱ्या हितेश आणि सचिन. स्पीडअप करा. वेळ तुम्ही जास्त घेऊ नका. बघा पंच तिथे अलर्ट आहेत कारण आयोजकांकडून पंचांना खुल्ली सूट आहे. तुम्ही जास्त वेळ खर्च केला त्यांनी इशारा केला तर लगेच एक खेळाडू आतमध्ये येईल. रोहित मात्रेचं महत्वाचं षटक. पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. बॉल केलाय अगदी गॅप मधून एक्झिक्यूट. प्रॉपरली गॅप मधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. स्वागत केले हितेश शेट्टीनं. चौकारानं आघात केलाय. सुरुवात झाली मैदानामध्ये. रोहित मात्रेचं स्वागत केलंय. परिस्थिती थोडी वेगळी. 11 बॉल मध्ये रन पाहिजेत 22. प्रत्येक बॉल मागे अगदी बघितलं आपण 2 रन हवेत. स्लोअर वन वाईड यॉर्कर सक्सेसफुल राहिला हा बॉल. ऑलरेडी ते अगदी राऊंड विकेटनी गोलंदाजी करते. तुम्हाला बघा मिळेल ऍक्शन रिप्ले मध्ये रोहित मात्रे राईट आर्म राऊंड विकेट ना. किती चांगला बॉल राहिलाय. जेव्हा लँडिंग होण्याची वेळ आली चेंडू किती ॲक्युरसी होती या चेंडूमध्ये. परफेक्ट वाईड यॉर्कर आणि सक्सेस मिळाला. या क्षणाला रोहितनं आपल्याकडे असणाऱ्या स्वप्नास्त्राचा वापर केला आणि तो डॉट बॉल फेकलाय. उडवला बॉलला. पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षक दीर्घामध्ये सलामी ठोकणारा षटकार. या षटकारानं अर्धशतक पूर्ण झालाय. वाशी टीमचा आणि रन फलकावर धावा लागले 54-54. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. हितेश मध्ये ती क्षमता आहे. म्हणून तर वन डाऊनची भूमिका किती महत्वाची आहे. काल पुन्हा एकदा विराट कोहली यांनी दाखवलं. शतकी खेळी अगदी बघितली आणि संपूर्ण पाकिस्तानला त्यांनी एकट्याने परास्त केलं, हरवलं. 9 चेंडू 16 धावांची गरज आहे. 54 वर संघ पोहोचला हितेश.
ओहो काय रोहित, जेव्हा जेव्हा परफेक्ट बॉल लँडिंग केलं तेव्हा तेव्हा फलंदाजांना थांबवलं आणि पंच सांगतात 22च्या स्वरूपाने ही रन सांघिक कोट्यामध्ये ऍड केली जाईल. धावसंख्येचं टोटल झाले 55. 8 बॉल मध्ये रन पाहिजेत 15. जबरदस्त ही लढाई आहे. हितेश शेट्टी 6 बॉल मध्ये 12, सचिन 6 बॉल मध्ये 10. सध्या पार्टनरशिप कडे देखील संघ पाहत होता. फक्त एकच विकेट गमावले. चांगले बॅटिंग लाईनअप टीम कडे आहे. सामना संघर्षाचा आहे, कारण वारसा संघर्षाचा आहे. क्रिकेटचा खेळ संघर्षाचा आहे. 8 मध्ये 15 पाहिजे होत्या. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाठीमागे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग, तर वो देखील प्रॉपर एकच रन मिळेल या बॉलवर. सिंगल. धावसंख्येचं टोटल सिंगलच्या मदतीनं धावसंख्या चालेल 56. 7 बॉल 14. जबरदस्त लढाई आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कमबॅक, दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंग टीमचं कमबॅक, तिसऱ्या ओव्हरमध्ये जिते संघाचं गोलंदाजीतून कमबॅक आणि चौथं षटक. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून तुल्य बल्य सुरू असताना आतापर्यंत 11 रन या ओव्हरमध्ये आलेत. हा इम्पॉर्टंट बॉल. 7 मध्ये 14 पाहिजे तर अपील भरपूर झाली. पायांचा वेग घेतला चेंडूला. आउटसाइड ऑफ स्विंग पिचिंग ऑलरेडी होत्या बॉल, त्यामुळे अगदी बघितला हा आला निर्धाव चेंडू. सामना अंतिम 6 चेंडूमध्ये उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी रन पाहिजे 14. नाइक भिंगारी टीम की भिंगरी और उनके समर्थक सिद्धू पाजी, इनका भी आगमन हो चुका है. पाजी आइए, आपका स्वागत है. शैलेश शेठ पाटील यांचे खंदे समर्थक या ठिकाणी कुणाल नाईक भिंगारी टीम की भिंगरी जानी जाती है. दमदार बल्लेबाज, आपलं सहर्ष स्वागत. सिद्धू पाजी, आपका भी स्वागत है. रघु काका परदेशी इन ऍक्शन मध्ये. वैभव रघु काका MSCB मध्ये कार्यरत आहेत. एखादी लाईट जर गेली तर 50 फोन, त्यांना 50-100 फोन असतात, परंतु आपल्याला माहिती आहे की ते किती नियमितपणे नेहमीच त्यांचं कार्य करत असतात. चला मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करूया आता. इंटरेस्टिंग लढत, जबरदस्त फाईट बघायला मिळेल. दोन्ही संघांना भरपूर लढायचे. 6 चेंडू ठरवतील कोणाचं अस्तित्व उर्वरित राहील आणि कोणाचं संपेल. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी रन पाहिजे आता 14. दोन्ही टीम एका बाजूला जीते, एका बाजूला वाशी. बॅटिंग करत असताना पाहिजे तर वाशी टीमला 6 बॉल मध्ये 14 कंपल्सरी चेसिंग. प्रतीक म्हात्रेच्या खांद्यावर जबाबदारी. गोलंदाजीची स्ट्रायकर इनकडे सचिन. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर बघा थांबवलाय बॉल स्वतःच्या फॉलो मध्ये आणि कलेक्ट केलं आणि नंतर यष्टा उद्ध्वस्त केला नसतं की इनकडे खेळाडू रन आउट. दरम्यान आपण पाहू शकाल व्यासपीठावरती मित्रांनो रघु काका परदेशी यांचं आगमन झालंय. कारण रघु काका म्हटल्यानंतर स्वतः सर सचिन रमेश तेंडुलकर यांना देखील त्यांनी गोलंदाजी केली नेट प्रॅक्टिस मध्ये. आणि एक पहिला असा गोलंदाज वैभव की ज्याने खरं ॲज अ गोलंदाज म्हणून बाईक जिंकली, असे रघु काका यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. रघु काका आपण यावा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. विद्यमान उपसरपंच, विद्यमान अध्यक्ष नटराज कला क्रीडा मंडळाचे आणि नेहर ऋत्वी स्ट्रायकरचे सर्व एकच वादा आमचा शैलेश दादा आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रघु काका यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. वैभव 5 चेंडू आणि 14 रन. उडवल्या बॉलला स्लॉक स्वीप आणि जय सुटलाय. क्या सोडली का मॅच सोडली हा प्रश्न विचारतायत आणि पंचांनी सांगितला आला षटकार. विशाल मित्रा, घोर चूक झाली. आम्ही जाणतो कोणी मुद्दामून जय सोडत नाही, परंतु ही चूक माग पडेल. 4 बॉल आणि आता 8 धाब्यांची गरज या सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू 8.
आलेला षटकार सुटलेला झेल ऐन मोकेला मिळालेली संधी. सचिनला 9 बॉल मध्ये 17 रन त्यांनी केलेत. चर्चा होईल या षटकाराच्या बाबतीत, परंतु आता वेळ कमी राहिले. 4 चेंडू 8 धावा. सामना जसा सामना झाला होता धुतू आणि न्हावे टीम मध्ये, तशीच पुनरावृत्ती सध्या मैदानामध्ये होत असताना जल्लोष क्रिकेटचा. बॉल हवेत तरंगतोय आणि हा पूल केलाय. पूल नाही तर सक्सेसफुल आहे. बॉल सीमा पलीकडे आणखी एक षटकार. सुटलेला झेल आणि सामना आलाय 3 चेंडूमध्ये 2 वर. विशाल अगदी बघितलं ज्याच्या हातातून मिस्टेक झाली आणि ती मिस्टेक नव्हे म्हणून तर म्हटलं जातं ना की तेव्हा तुम्ही 11 खेळाडू एकत्र येऊन तुमचं 100% देता तेव्हा तुम्ही विजेता बनता. तुमची एक चूक तुमच्या संपूर्ण संघाचं तुमच्या गावाच्या क्रिकेटच्या या पराभवाचे कारण बनतात आणि सध्या ती चूक. परंतु बघायचं आहे प्रतीक मात्र वेगळं काही करेल का. 3 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. थोडंसं क्लोज एन्काउंटर, फिल्डिंग थोडीशी क्लोज बोलवली गेली परंतु कारण प्रत्येक सिंगल वाचवण्यासाठी चाललेले प्रयत्न. बघायचं ही लढत 3 चेंडू आणि 2 धावांची. नेक्स्ट दोन्ही टीम आमच्या रेडी आहेत. भिंगारी संघ कोपरोलीच्या अंगणात लढेल. दोन्ही टीम रेडी आहेत. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. जास्त वेळ घेऊ नका. सचिन 10 चेंडू मध्ये 23 रन त्याने केले. जीवनदान 3 बॉल 2. हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे. उडवला बॉलला आणि आपल्या स्टाईलला फिनिश करण्याचा प्रयत्न राहिला अर्धवट आणि इथे टीपला झेल. अजून एक कहाणी में ट्विस्ट. सामना अंतिम 2 बॉल 2 ची गरज. भाई पाटील लगेचच स्क्रीनवरती मागे वळून बघणार कारण त्यांचं फेवरेट संगीत आपण या ठिकाणी पाहतो. आणि याच्यानंतर आपण पाहू शकाल उडदाची डाल हे संगीत त्यांचं फेवरेट आहे. तर महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी आपण पाहू शकाल ऋषी परदेशी सर खंदेश्वर पोलीस स्टेशनचे आमचे पोलीस सन्माननीय ऋषी परदेशी सर साहेबांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. ज्या विशालनं झेल सोडला त्यानंच हा झेल टिपला. विश्वास राखलं होतं. 2 चेंडू आणि 2 वरी लढत. तर महाराष्ट्र पोलीस सन्माननीय खांदेश्वर पोलीस स्टेशनचे या ठिकाणी आपण ऋषी परदेशी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. 2 बॉल 2 धावांची गरज. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये अस्तित्वासाठी एकमेकांच्या विरुद्ध फाईट करत असताना 100% देत असताना दिसलेत. मागील होऊन गेलेल्या गोष्टी आता संपलेत. काय करायचं याकडे फोकस केलाय. 2 बॉल 2 ची गरज. डान्सिंग डाऊन द विकेट. ढकलला बॉलला पाठीमागे फिल्डर नाहीये आणि हा विजयाचा चौका ठोकलाय फलंदाज अजय भोईनं सामना जिंकलाय. मैदानामध्ये ध्रुव 11 दिबा पाटील इच्छापूर्ती वाशी संघाने हार्दिक अभिनंदन. हार्ड लक आराध्य 11 जितोई जिते संघ. तर अभिनंदन टेप वाशीगाव दमदार फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करत असताना जवळजवळ वैभव 70 धावांचा पाठलाग केला. 70 धावांचा पाठलाग केला आणि खऱ्या अर्थानं तो सामना त्या ठिकाणी त्यांनी जिंकलाय आणि या स्पर्धेमध्ये पहिला विजय नोंदवत असताना थेट पोहोचलेत पुढच्या फेरीमध्ये. तर सोहम हॉटेलचे ओनर आपण पाहू शकाल सूरज परदेशी. फोन उचलला तर त्यांना वेळ कधी कधी असतो किंवा नसतो. एवढे बिझी आपण सध्याना पाहतो.